आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महत्त्वाची बातमी, सोलापूर विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा आहे। करमाळ्याचे आमदार नारायण पाटलांचा भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांना पाठिंबा जाहीर आहे। जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे। रोहित पवारांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। केळी उत्पादकांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। कठीण समय सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। रोहित पवारांनी एक पोस्ट केली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जळगावच्या रावेरमध्ये पाऊस आणि गारपिटीनं उद्ध्वस्त झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्याचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणार आहे। केळी उत्पादकांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। या कठीण समयी सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। निवडणुकीची धामधूम असल्यानं जळगावमधील दोन्ही मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नसेल, त्यामुळे कृषी मंत्री दत्ता भरणेंनी पाहणी दौरा करावा ही विनंती। सरकारनं विशेष मदत पॅकेज देण्याबाबत विचार करायला हवा।